नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ तुषार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे आपल्याला बघायचा आहे आज मॉडल व्हर्ब्स, राईट. कशाच्या सेन्समध्ये? पास्टच्या सेन्समध्ये, राईट. तर आजचे जे म्हणजे आता जो पार्ट आहे तो काय आहे? कुल्ड हॅव, शुल्ड हॅव आणि वुल्ड हॅव हे आपल्याला बघायचे आहे. अजून याच्यात पार्ट 2 येईल, राईट. ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर आज बघूया आपण कुल्ड हॅव, शुल्ड हॅव आणि वुल्ड हॅव. तर बघा, आता 3 सेंटेन्स दिलेले आहेत, जसं की आय कुल्ड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, राईट. किंवा मग आय शुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, आय वुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. आता तिन्ही पण सेंटेन्स जे आहेत ते तुम्हाला थोडेसे सेम वाटतात, राईट. पण जसे मॉडल ऑक्झिलरी चेंज होतात, राईट, जसे मॉडल व्हर्ब्स ऍक्च्युअली चेंज होतात त्याच्यामध्ये, तर मॉडल व्हर्ब्स जसे चेंज झाले तर पूर्ण त्या सेंटेन्सचा अर्थ सुद्धा काय होतो? बदलतो, राईट. जसं की पहिलं आहे आय कुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, म्हणजेच काय? मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकलो असतो, राईट. दुसरं आहे आय शुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, म्हणजेच काय? मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला पाहिजे होतं, राईट. पहिल्याच्यातनी करू शकलो असतो, दुसऱ्याच्यातनी करायला पाहिजे होतं, शुड हॅव. तिसरं आहे आय वुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, म्हणजेच काय? मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं, राईट. मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं. वाटतंय तिन्ही पण सेंटेन्स सेम आहे, पण जसे मॉडल व्हर्ब चेंज होतात तर सेंटेन्सचा मिनिंग सुद्धा काय होतो? चेंज होतो. आता बघा कुल्ड हॅव, तर कुल्ड हॅव बद्दल काय? त्याचं स्ट्रक्चर काय आहे? कुल्ड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच काय? क्रियापदाचं तिसरं रूप आपण त्याच्यामध्ये वापरू, बरोबर. आता त्याचा अर्थ काय आहे आणि कधी वापरतो बघा. पहिलं आहे टॉक अबाउट द पॉसिबिलिटी, बरोबर. आता कुल्ड काय दर्शवते? पॉसिबिलिटी, शक्यता एखादी, राईट. तर तेव्हा काय करतो? कुल्डचा वापर करतो, कुल्ड हॅवचा. समथिंग वॉज पॉसिबल इन द पास्ट बट वी आर नॉट शुअर इफ इट हॅपन, राईट. किंवा मग दुसरं काय होऊ शकते? मिस अपॉर्च्युनिटी, एखादी अपॉर्च्युनिटी मिस करणं. जसं पहिलं सेंटेन्स सांगायचं तुम्हाला, मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकलो असतो, पण तू केलंय का? नाही केलं. म्हणजे अपॉर्च्युनिटी जी आहे ती कशी झाली? मिस झाली. समवन हॅड द ॲबिलिटी, राईट, ऑर चान्स टू डू समथिंग इन द पास्ट बट डिडंट. म्हणजे काय? एखाद्याकडे ॲबिलिटी होती ती गोष्ट करण्याची, पण त्यानं केली का? ती नाही केली. तर त्यालाच काय म्हणू आपण? मिस्ड अपॉर्च्युनिटी, बरोबर. दुसरं आहे, पहिलं काय सांगितलं? टॉक अबाउट द पॉसिबिलिटी, म्हणजे एखादी शक्यता आहे. समथिंग वॉज पॉसिबल इन द पास्ट बट वी आर नॉट शुअर इफ इट हॅपन, म्हणजे एखादी गोष्ट पॉसिबल होती पास्टमध्ये, पण आम्ही शुअर नव्हतो ती गोष्ट घडेल म्हणून. आलं लक्षात? तर काय, एक टॉक अबाउट पॉसिबिलिटी बद्दल बोलतो कुल्ड हॅव वापरत असताना, किंवा मग एखादी अपॉर्च्युनिटी मिस झाली असेल तर आपण काय करतो? कुल्ड हॅवचा वापर करतो. स्ट्रक्चर काय सांगितलंय? कुल्ड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. सिंपल. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की यू कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ, यू कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ, म्हणजेच काय? तू मला खरं सांगू शकला असता, बरोबर. तू मला खरं सांगू शकला असता, पण तू सांगितलं का? नाही सांगितलं. म्हणजे यू डिडंट, म्हणजे तू सांगितलं का? नाही. तू सांगितलं का? नाही, बरोबर. यू डिडंट. यू कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ, पण तू सांगितलं का? नाही. यू डिड नॉट टेल. हे लक्षात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल, ही कुड हॅव बिकम अ डॉक्टर बट चूज इंजिनिअरिंग, राईट. आता म्हणणं काय याचं? ही कुड हॅव बिकम अ डॉक्टर बट ही चोज इंजिनिअरिंग, म्हणजेच काय? तो डॉक्टर बनू शकला असता, त्याच्यामध्ये ॲबिलिटी काय होत्या? डॉक्टर बनणे त्याच्यामध्ये शक्य, म्हणजे त्याच्या ॲबिलिटी होत्या, राईट. पण त्यानं काय केले? चूज काय केलं? इंजिनिअरिंग केली, राईट. त्याने काय केलं? त्यामध्ये इंजिनिअरिंग चूज केली. आलं लक्षात? ही कुड हॅव बिकम अ डॉक्टर, डॉक्टर बनू शकला असता, पण बट चूज इंजिनिअरिंग, त्यानं काय केलं? मग इंजिनिअरिंग चूज केली. बऱ्याच वेळा होते आपल्यासोबत, राईट. आपल्या घरामध्ये आपण सांगतो, जेव्हा आपण करिअर डिसाईड करतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला पण सुद्धा कन्फ्युजन असते, किंवा मग आपल्याला दुसरं काही करायचं असते, पण फॅमिली सांगते दुसरं आपल्याला काही करायचं आहे, राईट. तर असा तो सेंटेन्सचा सेन्स आहे. नेक्स्ट बघा, दे कुड हॅव अराइव्ड इफ दे हॅड टेकन अ कॅब. दे कुड हॅव अराइव्ड, राईट. ते येऊ शकले असते इफ दे हॅड टेकन अ कॅब, राईट. जर त्यांना काय भेटली असती? कॅब भेटली असती, बरोबर. जर ते येऊ शकले असते, राईट. दे कुड हॅव अराइव्ड इफ दे हॅड टेकन अ कॅब, राईट. तर त्यांना कॅब भेटली असती तर ते येऊ शकले असते. म्हणजे त्यांना कॅब भेटली नाही. सेंटेन्समध्ये रिझन काय शकते? त्यांना कॅब भेटली नसेल, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. सिंपल. नेक्स्ट आहे, आय कुड हॅव हेल्प यू बट यू डिडंट आस्क.
राईट. आय कुड हॅव हेल्प यू, राईट. म्हणजेच काय, मी तुला मदत करू शकलो असतो, बट यू डिडंट आस्क. म्हणजे तू विचारलं का मला? नाही. म्हणजेच तू मला विचारलं नाही. यू डिडंट आस्क म्हणजेच काय, मी तुला आय कुड हॅव हेल्प यू म्हणजे मी तुला मदत करू शकलो असतो, पण यू डिडंट आस्क, तू मला विचारलं का? नाही विचारलं. असा सिंपल सेंटेन्सचा अर्थ आहे. आता जाऊया नेक्स्ट आहे शुल्ड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय सांगितलं, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच काय, पित्री. इथे लक्षात सिंपल आहे. आता शुल्ड हॅव कधी वापरतो आपण? एक्सप्रेस रिग्रेट अबाउट समथिंग दॅट डिडंट हॅपन. बरोबर. समथिंग वॉज द राईट थिंग टू डू बट इट डिडंट हॅपन. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे होती पण ती घडली का? नाही घडली. म्हणजे आपण रिग्रेट व्यक्त करतो, म्हणजे पश्चाताप एखाद्या गोष्टीचा. तर अशा वेळेस काय करतो आपण? रिग्रेट व्यक्त करतो. नेक्स्ट आहे गिव्ह क्रिटिसिझम ऑर ऍडवाइस अबाउट पास्ट ऍक्शन. म्हणजे एखाद्या गोष्टीला मग क्रिटिसिझम द्यायचं, जसं की यू बिलीव्ह समवन एल्स मेड ए मिस्टेक ऑर डिड समथिंग दे शुडंट हॅव. राईट. म्हणजे काय, एखाद्या कोणती मिस्टेक केली, त्यांना ती करायला नव्हती पाहिजे. राईट, त्यांना ती करायला नव्हती पाहिजे. म्हणजेच काय, गिव्ह क्रिटिसिझम, एखाद्याला क्रिटिसिझम करणे, किंवा मग ऍडवाइस अबाउट पास्ट ऍक्शन, एखाद्याला ऍडवाइस देणे कशाच्या? पास्ट ऍक्शनच्या बेसिसवर. सिंपल आहे. पहिलं काय सांगितलं? एक्सप्रेस रिग्रेट अबाउट समथिंग दॅट डिडंट हॅपन. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीबद्दल रिग्रेट करणे. रिग्रेट म्हणजे पश्चाताप करणे. सिंपल आहे. जे घडलं का आपल्यासोबत? नाही घडलं. सिंपल. आता एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलवरून अजून चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात येईल. जसं की पहिलं एक्झाम्पल बघा, आय शुड हॅव स्टडीड फॉर द एक्झाम. बरोबर. आय शुड हॅव स्टडीड फॉर द एक्झाम म्हणजेच काय, मी अभ्यास करायला पाहिजे होता, केला का? नाही केला. राईट. मी अभ्यास करायला पाहिजे होता पण मी केला का? नाही केला. म्हणजेच काय, आय डिडंट. मी अभ्यास करायला पाहिजे होता पण मी अभ्यास केला का? नाही केला. दुसरं एक्झाम्पल, यू शुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ. यू शुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ. राईट. म्हणजेच तू मला सत्य सांगायला पाहिजे होतं. राईट. तू मला सत्य सांगायला पाहिजे होतं पण तू सांगितलं का? नाही. तू सांगितलं का? नाही. शुड हॅवचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट तुम्ही करायला पाहिजे होती. राईट. रिग्रेट सांगितलं, रिग्रेट. त्याच्यामध्ये काय, यू शुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ. नेक्स्ट आहे यू शुड हॅव लेफ्ट अर्लियर. यू शुड हॅव लेफ्ट अर्लियर म्हणजे तू तिथून पहिलेच निघायला पाहिजे होतं. अर्लियर म्हणजेच काय, लवकर. राईट. लवकर, पहिलेच निघायला पाहिजे होतं. यू शुड हॅव लेफ्ट अर्लियर म्हणजेच तू लवकर निघायला पाहिजे होतं. राईट. किंवा तू पहिलेच तिथून निघायला पाहिजे होतं. सिंपल. नेक्स्ट बघा, दे शुड हॅव इन्व्हायटेड हर टू द पार्टी. दे शुड हॅव इन्व्हायटेड हर टू द पार्टी. इन्व्हाइट म्हणजेच काय, आमंत्रण देणे एखाद्याला. राईट. म्हणजेच काय, दे शुड हॅव इन्व्हायटेड हर म्हणजे तिला. हर म्हणजे काय, तिला. हर म्हणजे तिला. त्यांनी तिला इन्व्हाइट करायला पाहिजे होतं. कशासाठी? पार्टीसाठी. राईट. त्यांनी तिला राईट इन्व्हाइट करायला पाहिजे होतं म्हणजेच ते आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. कशासाठी? पार्टीसाठी. सिंपल आहे. आता बघा नेक्स्ट आहे उल्ड प्लस हॅव. सेम आहे. पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय सांगितलं? क्रियापदाचं तिसरं रूप. वुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. आता आपण वुड हॅव कधी वापरतो? जसं की बघा, इमॅजिनरी सिच्युएशन इन द पास्ट. एखादी इमॅजिनरी सिच्युएशन आहे पास्ट मधली. समथिंग डिड नॉट हॅपन बट यू आर इमॅजिनिंग व्हॉट वुड हॅव हॅपन. म्हणजे काय, एखादी गोष्ट घडली पास्ट मध्ये पण तुम्ही सांगता की बाबा हा, हे मी पण केलं असतं. राईट. बरोबर. हे पण मी केलं असतं. पण त्याला काय लॉजिक आहे का? नाही. बरोबर. म्हणजे काय, एखादी गोष्ट इमॅजिन करणं की बाबा हा, हे पण मी केलं असतं. जसं की नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल म्हणतो, रिझन बघा, अनरिअल अँड इम्पॉसिबल पास्ट आउटकम. म्हणजे काय, ज्या गोष्टी अनरिअल आहेत, जसं की यू आर थिंकिंग अबाउट अन अल्टरनेट व्हर्जन ऑफ द पास्ट. म्हणजे काय, तुम्ही अल्टरनेट व्हर्जन बघत आहे पास्ट मध्ये. म्हणजे ते इम्पॉसिबल अनरिअल गोष्ट आहेत पास्ट मध्ये आणि तुम्हाला वाटतं आणि इम्पॉसिबल आहेत त्या. अनरिअल, इम्पॉसिबल त्याच्याबद्दल बोलणे, तेव्हा सुद्धा काय करतो आपण? वुड हॅवचा वापर करतो. नेक्स्ट आहे टू एक्सप्रेस अ पास्ट विलिंगनेस. बरोबर. आणि आपल्या जेव्हा इच्छा असतात, विलिंग म्हणजेच काय, विलिंगनेस म्हणजेच काय, आपल्या इच्छा. पण कधीच्या? पास्ट मधल्या. कधीच्या? पास्ट मधल्या आपल्या काही इच्छा असतात, त्या इच्छाबद्दल आपण बोलणे, तेव्हा सुद्धा काय करतो आपण? वुड हॅवचा वापर करतो. Someone was willing to do something in the past but was unable to some reason. म्हणजे काय, एखाद्याची इच्छा असते एखादी गोष्ट करण्याची पण काही कारणास्तव त्यानं तो करू शकला नाही. तर अशा वेळेस सुद्धा काय करतो पण? वुड हॅवचा वापर करतो. सिंपल आहे. एक्झाम्पल बघूया.
एक्झाम्पल वरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल, आय वुड हॅव हेल्प यू इफ आय हॅड नोन. आय वुड हॅव हेल्प यू इफ आय हॅड नोन म्हणजे मी तुला मदत केली असती तर मला माहित असतं तर. बरोबर, मी तुला मदत केली असती जर मला माहित असतं तर. त्याने मदत केली का? नाही केली. त्याला माहित पडलं का? ते पण त्याला माहित नाही. राईट, सिम्पल. नेक्स्ट आहे, शी वुड हॅव पास द टेस्ट इफ शी हॅड स्टडीड. शी वुड हॅव पास द टेस्ट. आता बघा, ती एक्झाम पास झाली असती जर तिने स्टडी केला असता तर. म्हणजे काय लॉजिक आहे का? नाही. हे काय इमॅजिनरी आहे. मी पण म्हणतो का, पण मी पण पास झालो असतो जर मी अभ्यास केला असता तर मग का नाही केला. सिम्पल आहे लॉजिक. राईट. तर सेंटेन्स अर्थ काय होतो? शी वुड हॅव पास द टेस्ट इफ शी हॅड स्टडीड. सेंटेन्स अर्थ बघा, शी वुड हॅव पास द टेस्ट इफ शी हॅड स्टडीड म्हणजेच काय, ती एक्झाम पास झाली असती, टेस्ट, राईट, जर तिने अभ्यास केला असता तर. म्हणजे इमॅजिनरी थिंग आहे पास्ट मधली. दे वुड हॅव कम टू द वेडिंग बट दे वर आउट ऑफ टाउन म्हणजेच काय, ते वेडिंगला आले असते. राईट, ते वुड हॅव कम टू द वेडिंग बट दे वर आउट ऑफ द टाउन म्हणजेच काय, ते लग्नाला म्हणजे वेडिंगला आले असते पण ते होते कुठे? आउट ऑफ द टाउन होते, त्याच्यामुळे काय आले नाही, असं ते त्यांचं म्हणणं आहे. राईट. ते यू वुड हॅव एन्जॉय द मूवी इट वॉज अमेझिंग. राईट, यू वुड हॅव एन्जॉय द मूवी इट वॉज अमेझिंग म्हणजेच काय, तू मूवी जो आहे तो एन्जॉय केला असता. राईट, इट वॉज अमेझिंग, तो कसा होता? एकदम अमेझिंग होता. सिम्पल सेंटेन्सचा अर्थ. राईट. आता याच्यामध्ये जो पहिला असतं ना, म्हणजे कोणती कंडिशन बसू शकते त्याच्यामध्ये. वुड हॅव जे आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडी एखादी कंडिशन असू शकते. पहिलं एक्झाम्पल सांगितलं ना सुरुवातीला, जसं सांगितलं की आय वुड हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. राईट, म्हणजेच काय, मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं. राईट, त्याच्यामध्ये काही कंडिशन असेल की बाबा त्याची परिस्थिती खराब असेल. राईट, किंवा मग पैसे नसतील कॉलेजला जायला. राईट, तर हे पण त्याचं रिझन असू शकते. तेव्हा सुद्धा काय करतो आपण? वुड हॅवचा वापर करतो. मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकलो असतो, तर मग केलं असतं मी ग्रॅज्युएशन, पण माझी घरची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे काय मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं का? नाही केलं. अशा पण सेन्स मध्ये काय करतो आपण? वुड हॅवचा वापर करतो. सिम्पल आहे. आता बघा, खाली काही एक्झाम्पल दिले, फिल इन द ब्लँक्स. राईट, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे. त्याच्यामध्ये कुल्ड हॅव येईल, वुड हॅव येईल किंवा मग शुड हॅव येईल. तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. राईट, मी त्याला नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. काय चुकलं ते मग तुम्हाला सांगेल. राईट, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.